दरम्यान या छेडछाड प्रकरणातील आरोपींची नावं एनडीटीव्हीच्या हाती लागली आहेत। अनिकेत भोई, पियुष मोरे, सोम माळी, अतुल पाटील, किरण माळी ही आरोपींची नावं आहेत आणि या टवाळखोरांविरोधात मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान या छेडछाड प्रकरणातील आता आरोपींची नावं एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागली आहेत। या आरोपींची नावं अनिकेत भोई, पियुष मोरे, सोम माळी, अतुल पाटील आणि किरण माळी अशी आहेत आणि या आरोपींविरोधात आता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह टवाळखोरांनी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला। यावर अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः एकनाथ खडसे आहेत। खडसेजी, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर। खरं तर अतिशय धक्कादायक अशी घटना आहे। खरं तर तुमच्या नातीसोबतच घरातच हा प्रकार घडतोय आणि तुमची पहिली प्रतिक्रिया काय यावर? नाही, घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे। अशा स्वरूपाचे प्रकार हे महाराष्ट्राच्या विधानसभेत आपल्या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये वारंवार अशा घटना घडत आहे। मला वाटतं की पोलीस यंत्रणेचा धाक नाही आहे। राज्य सरकारकडून पोलीस यंत्रणा अधिक सजग करण्याची गरज आहे। या ठिकाणी जी घटना घडलेली आहे त्या घटनेमध्ये हे गावगुंड आहे, यांच्यावर अनेक गुन्हे यापूर्वी पण दाखल आहे। या ज्या 4-5 मुली आहेत त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग काढले गेलं, त्या ठिकाणी फोटोग्राफ्स काढले गेले आणि त्याला पोलिसांनी अडवलं। एका पोलिसाने अडवल्यानंतर त्या पोलिसालाच मारहाण झाली, त्यालाच त्या ठिकाणी शिवीगाळ गेली। इथपर्यंत या गुंडांचं मनोधैर्य वाढलेलं आहे। त्या पोलिसांनी शेवटी 353 दाखल केला, पण तो जामिनावर लगेच सुटूनही गेला। त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे। नक्कीच खडसेजी, खरं तर स्वारगेट अत्याचारानंतर सातत्याने एक मागणी होते ते म्हणजे शक्ती कायद्याच्या कठोर अंमलबजावणीची, यावर तुमचं काय म्हणणं आहे? वारंवार शक्ती कायद्याच्या संदर्भामध्ये चर्चा महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि बाहेरही झालेली आहे। नुसतं आम्ही संरक्षण महिलांचं करण्यासाठी अधिक कायदे मजबूत करू असं सरकार सांगत आहे, परंतु शक्ती कायद्यासारखा एक महत्वाचा कायदा अजूनही त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी होत नाही। याच्या संदर्भात ज्या काही कायद्यामध्ये कायद्यानुसार जे असेल त्याच्यानुसार कारवाई झाली पाहिजे। मला वाटतं महिलांच्या संदर्भामध्ये अधिक संवेदनशील हे सरकार असायला पाहिजे। नक्कीच खडसेजी, अतिशय धक्कादायक असा प्रकार आहे। सरकारनं कठोर पावलं उचलण्याची गरज आहे। धन्यवाद आपण सविस्तर प्रतिक्रिया दिल्याबद्दल। अतिशय धक्कादायक असा प्रकार घडला आहे मुक्ताईनगर तालुक्यातल्या कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह आणखी काही मुलींची टवाळखोरांनी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आहे। रक्षा खडसे यांच्या सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून आता या तरुणांविरोधात गुन्हा दाखल करणार या टवाळखोरांची नावं देखील आता एनडीटीव्हीच्या हाती लागली आहेत। अनिकेत भोई, पियुष मोरे, सोम माळी, अतुल पाटील, किरण माळी अशी या टवाळखोरांची अशा आरोपींची नावं आहेत आणि आता या टवाळखोरांविरोधात मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत हा प्रकार घडल्यानं रक्षा खडसे देखील आक्रमक झाले आहेत। त्यांनी सुद्धा काही वेळापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये दाखल होत गुन्हा दाखल करून घेतला आहे। आणि दरम्यान या 4 तरुणांची नावं आता एनडीटीव्हीच्या हाती लागलेली आहेत। हा सगळा प्रकार कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेत झालेला आहे। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला आणि धक्कादायक म्हणजे सुरक्षा रक्षकांसमोरच हा प्रयत्न झालाय। दरम्यान सुरक्षा रक्षकांकडून टवाळखोरांना अडवण्याचा देखील प्रयत्न झाला आणि या संदर्भात आता या तरुणांविरुद्ध या टवाळखोरांविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला आणि या आरोपींची नावं आता एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागली आहे।